नमस्कार, मी डॉक्टर सुमित चौधरी. मी मेडिकल हॉस्पिटल पुणे येथे कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट म्हणून काम करतोय. आज आपण जाणून घेऊयात की प्रोस्टेट एनलार्जमेंट आणि प्रोस्टेट कॅन्सर याच्यामधला फरक काय असू शकतो. बऱ्याचदा मला पेशंट विचारतात, डॉक्टर माझी प्रोस्टेट ग्रंथी वाढलेली आहे, म्हणजे याचा अर्थ प्रोस्टेट कॅन्सर असू शकतो का? तर याचं उत्तर आहे नाही. जर प्रोस्टेट ग्रंथी वाढलेली असेल तर त्याचे दोन प्रकार असू शकतात. एक तर प्रोस्टेट ग्रंथी वाढली आहे ड्यू टू बेनाइन कॉज म्हणजे नॉन कॅन्सरस कंडिशन, आणि दुसरं म्हणजे प्रोस्टेट कॅन्सर. नॉन कॅन्सर कंडिशन मध्ये पेशंटला किंवा पुरुषांना जो काही प्रॉब्लेम असतो त्याच्यामध्ये होतं की लघवीला जळजळ होणे, लघवी करायला अडथळा होणे, लघवी वारंवार येत राहणे. हे सगळं असलं की आपल्याला डॉक्टरांना म्हणजे न्यूरोलॉजिस्टला दाखवणं खूप आवश्यक असतं, कारण की हा प्रोस्टेट कॅन्सर पण असू शकतो. पण बऱ्याचदा असं नसतं. त्याच्यामध्ये आपण प्रोस्टेट कॅन्सरचं आता डायग्नोसिस कसं करणार किंवा प्रोस्टेट वाढली याचं डायग्नोसिस कसं करणार, त्याच्यामध्ये आपण पेशंटची सगळ्यात सुरुवातीला आपण सोनोग्राफी करतो. त्याच्यामध्ये प्रोस्टेट ग्रंथीची साईज आपण बघतो. त्याच्यानंतर आपण बघतो की पेशंटची लघवी करायची जी फ्लो आहे ते कशी आहे ते आपण बघतो. त्याच्यामध्ये जर ते वाढलेलं असेल आणि त्याच्यानंतर आपण मग PSA नावाची एक टेस्ट करतो. ती जर वाढली असेल, ती जर 4 पेक्षा खूप जास्त असेल तर प्रोस्टेट कॅन्सर असू शकतो. म्हणूनच प्रोस्टेटची ग्रंथी किंवा प्रोस्टेटमुळे होणारे जे आजार आहे, जे प्रोस्टेटमुळे होणारे जे प्रॉब्लेम्स आहे ते आपल्याला दुर्लक्षित करायला नाही पाहिजे. आयडियली न्यूरोलॉजिस्टला दाखवायला पाहिजे, आणि जर त्याच्यानंतर त्याचे जे ट्रीटमेंट्स असतात त्या न्यूरोलॉजिस्टला दाखवूनच तुम्ही घ्यायला पाहिजे. थँक्यू.